वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललोय कास पठारला. चला आपण जाऊया. आता आम्ही निघालो आहेत गाडीत बसून कास पठारला. जर तर तुम्ही गेला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका.
असा होता कास पठारला जाण्याचा रस्ता आणि आपण आता लवकरात लवकर पोहोचू कास पठारला. आता बघू शकता तिथे पावसाळ्यात खूप फुलं असतात पण इथे फुलंच नाही आहेत. तर आता आपण जाऊयात कास तलावावर. चला आपण येताना इथे थांबूया फोटो बिटो काढायला, पण आता आपण जाऊया कास तलावावर. पोचलो आहोत कास तलावाच्या इथे. चला आपण लवकरात लवकर जाऊयात खाली आणि आपण सगळा व्ह्यू बघणार आहोत. चला आता आपण पोचलो आहोत खाली. कास तलावाचे बघू शकतात किती सुंदर दिसतंय आणि आता आम्ही काढणार आहेत रील्स. आता आम्ही कास तलावावर आलेलो आहे. बघू शकता आमचा कास तलाव. इथे खूप सुंदर सुंदर आहेत बघायला, पण खूप मस्त दिसतंय इथे. आणि इथे पाऊस पडल्यानंतर आमच्या आणि आता आम्ही त्या तलावाच्या जवळ जातोय. पण आम्हाला एक बातमी कळली का ह्यांच्याकडून की एक लहान मुलगा जात होता, त्यांचे आईबापाकडचे लक्ष नव्हते आणि त्याचा बॉल पाण्यात गेला आणि तो तिथे डुबला. कालचीच गोष्ट होती म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त जवळ नव्हतं गेलो, तिथेच आम्ही बघत होतो सगळं. हा तलाव खूपच मोठा आहे आणि खूपच खोल पण आहे आणि आम्ही त्याच्यात दगड टाकत होतो ना तेव्हा ते खूपच खोल होतं. हा मुलगा आहे ना माझ्या मामाचा मुलगा आहे आणि तो खूपच लाजतो व्हिडिओ काढायला. इतका मस्त मस्त खेळतो हे करतो पण तो लाजतो व्हिडिओ काढायला. बोलत होतो बोल बोल पण काहीच बोलत नव्हतं. आता मी खेळतोय झोका. हा खेळ. झोका पण गेलाय ना. बाई मलाच मावडो. फोटोग्राफर पळाले. धोका खेळा येत नाही, पागल येते लोक. धोका खेळा की नीट. हा झोका बघण्याचा इंटरेस्ट नाही आपल्याला, आपण हे बघूया. हटोय टाकू का ब्लॉग मध्ये असंच. नो कट. किती वेळ लागेल मला पण खायची मॅगी. वाय हा मला मॅगी देतोय. ए मला दे ना भजी. दे ना एक. बघ तुला आता चालले मी. आपला ब्लॉग इथेच संपत आहे. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2 तुम्हाला लवकर भेटेल.